आणि कोण असे अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा काय समाचार घ्यायचा तो आम्ही घेऊ. उद्धवजी, शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत तुम्ही जी भूमिका मांडतात आणि आता मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026 ही तारीख दिली आहे, कोपऱ्याला गुळ लावलाय. त्या बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री जाहीर सभेत असं म्हणतात की नियमित कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगतायत. कर्जमाफी मागणं ही सवय चांगली नाही. हे मला खरंच आता नेमका शब्द सुचत नाही, कारण यांना संवेदना तर कधीच मेलेले आहेत. निर्डावले पण सुद्धा कमी पडते. यांना दगड सुद्धा म्हणजे दगडाला सुद्धा पाझर फुटू शकतो, पण यांना फुटत नाहीये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एक तर या लोकांना खरं उपमुख्यमंत्री म्हणता कामा नये, कारण संविधानात तशी तरतूद नाही आहे. म्हणून राज्याचे अर्थमंत्री जे बोलले त्यांनीच सांगितले की निवडणुकीच्या आधी आम्हाला हे बोलावं लागतं. मग आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा तुम्ही जे बोलला होतात म्हणून ठीक आहे, आपण मतचोरी या विषयावरती येतोय, पण जर का असं धरून चाललो की त्यांना लोकांनी खरंच मतं दिली असतील तर आता त्या मतांना तुम्ही जागा ना. आता तर कर्जमुक्त करायलाच पाहिजे. बरं, 30 जून हा कोणता मुहूर्त आहे? कोणतं पंचांग पाहिलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी? आणि जूनमध्ये जर कर्जमाफी होणार असेल तर मग आत्तापासून शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर त्याचे सकट त्यांनी माफ केलं पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे. हा एक विषय होता मतचोरी संदर्भात. आशिष शेलार यांची आता तुमच्या पत्रकार परिषदेआधी पत्रकार परिषद झाली आहे, त्यात त्यांनी